हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. उन्हाळी वाळवणातील साबुदाणा बटाटा चकली, जी की एक खास ट्रिक वापरून तिप्पट फुलणारी चकलीची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी बघा, मी 1 किलो साबुदाणा घेतला आहे आणि स्वच्छ निवडून चाळून घेतला आहे. त्यामध्ये धूळ माती असते. त्यानंतर 2-3 पाण्याने धुवून घेतला आणि वरती एक कांड येईल एवढं पाणी त्यामध्ये घालून रात्रभर आपण अशा प्रकारे भिजवून ठेवला होता. सकाळी बघा किती छान असा आपला सॉफ्ट झाला आहे. व्हिडिओ स्किप करू नका मैत्रिणींनो, पूर्ण व्हिडिओ बघा. त्यानंतर मी 1 ग्लास पाणी घातलं आहे. त्यामध्ये आपण जे भांडं आहे ते गॅसवर ठेवलं आहे. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवली आहे बघा. आणि पाणी टाकून आपण अशा प्रकारे छान असं हलवून घेणार आहोत. खूप छान टिप्स आहे मैत्रिणींनो, की आपण अशा प्रकारे साबुदाणा आहे तो ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवणार आहोत. म्हणजे आपली साबुदाणा चकली खूपच खुसखुशीत आणि खूप छान फुलणार आहे. त्यानंतर दुसरा ग्लास आहे बघा, मी पाऊण घातला आहे. पाव ग्लास शिल्लक ठेवला आहे बघा. आणि छान असं हलवून घेणार आहोत. पाण्याचं प्रमाण तुमचा साबुदाणा जसा आहे त्या प्रमाणात लागू शकतं, कमी जास्त होऊ शकतं. पण मी इथे 1 किलो साबुदाण्याला 2 ग्लास पाण्याचा वापर केला आहे. त्यामुळं आपला साबुदाणा इतका छान फुलला आहे की तुम्ही पुढे बघू शकता. अशा प्रकारे आपण छान असं हलवून घेतलं आहे बघा. आणि राहिलेलं जे पाणी होतं पाव ग्लास, ते पण आपण त्यामध्ये घालून घेतलं. त्यानंतर आपण झाकण ठेवणार आहोत पूर्ण 5 मिनिट एकदम लो फ्लेमवर. तोपर्यंत मी 2 किलो बटाटे घेतले होते 1 किलो साबुदाण्याला. त्याची उकडून घेतले आहे, साल काढून घेतलं आणि अशा प्रकारे शिजवून घ्यायचे. आणि अजून एक दुसरी टिप्स महत्त्वाची, की बटाटा 100% शिजवायचा नाही, 80 ते 90% शिजवायचा. तुम्ही जर बटाटा जास्त शिजवला तर तुमची जी चकलीचं तुम्ही मिश्रण तयार करणार आहात ते तुमचं पातळ होऊ शकतं. म्हणून तो बटाटा आहे तो 80 ते 90% शिजवायचा. पूर्ण अगदी तो शिजवून घ्यायचा नाही गाळ. अशा प्रकारे आपण बटाटा आहे तो किसून घ्यायचा आहे. खूप छान आणि खूप टेस्टी, क्रिस्पी आणि क्रंची होते, की अगदी सहज तुम्ही खाऊ शकता. अजिबात कडक होत नाही. एवढी छान आपली साबुदाणा बटाट्याची चकली तयार होत आहे मैत्रिणींनो. अशा प्रकारे तुम्ही टिप्स आणि ट्रिक्स वापरून बनवू शकता. त्यानंतर मी 2 किलो बटाटा आहे तो पूर्ण किसून घेतला आहे. त्यानंतर आपण पुन्हा साबुदाणा आहे त्याचं झाकण काढून साबुदाणा आहे तो खालीवर हलवून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे मी तुम्हाला शेवटी सांगते की किती वेळ आपण तो लो फ्लेमवर साबुदाणा शिजवून घेतला आहे बघा. अशा प्रकारे खालीवर करायचा आणि छान असा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण तो शिजवायचा आहे. त्यामुळे आपली साबुदाणा चकली खूपच छान होते बघा. सर्वांना एक नम्र निवेदन आहे की पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची. पुन्हा आपण 5 मिनटे लो गॅसवर झाकण ठेवलं आहे. पुन्हा 5 मिनटानंतर आपण झाकण काढलं आहे मैत्रिणींनो. हे बघा, अजून पूर्ण ट्रान्सपरंट साबुदाणा आपला झाला नाही. आणि साबुदाणा बघा किती सॉफ्ट झाला आहे. तुम्हाला चकली घालताना अजिबात त्रास होणार नाही, एवढी सॉफ्ट होते. आणि छान असा साबुदाणा भिजला जातो. हे बघा. त्यानंतर आपण त्यामध्ये लाल मिरची पावडर घातली आहे. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. आणि मीठ पण चवीप्रमाणे घालायचं आहे. तुम्हाला किती कमी जास्त लागतं त्या प्रमाणामध्ये. आणि छान असं हलवून घ्यायचं आहे. साबुदाणा बघा आपला दिसतोय पूर्ण ट्रान्सपरंट झाला आहे. आता आपण छान असं ते चटणी आणि मीठ आहे ते आपण छान एकत्र करून घ्यायचं आहे बघा. गॅसची फ्लेम इथे चालूच आहे, मी बंद केली नाही. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा मैत्रिणींनो. त्यानंतर आपण जो किसलेला बटाटा आहे तो त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान एकत्र एकजीव करून घ्यायचा आहे. बटाटा घातल्यानंतर आपण गॅसची फ्लेम पूर्ण बंद करणार आहोत. आणि छान त्याचं हे बघा किती छान असं आपलं जे मिश्रण आहे बटाटा साबुदाण्याचं ते तयार झालं आहे. त्यानंतर बघा मी अशा प्रकारे चकली घालून घेतली आहे बघा. मी उन्हामध्ये टेरेसवर घातली होती. हे बघा किती छान अशा आपल्या चकल्या झाल्या आहेत बघा. पूर्ण 2 दिवस मी उन्हामध्ये वाळवली होती, कारण ऊन खूप कडक होतं.
आणि त्यानंतरच मी त्या काढल्या आहेत. रेसिपी टाकायला थोडासा उशीर झाला, कारण हे बघा किती छान झाली आहे. एडिटिंग करायला वेळच मिळाला नाही, त्यामुळे राहिली. तर तुम्हाला तळून दाखवते बघा. अगदी दुप्पट तिप्पट फुलणारी अशी आपली साबुदाणा बटाटा चकली. हे बघा किती छान फुलली आहे बघा मैत्रिणींनो. आणि अगदी योग्य प्रमाण आहे. तुम्ही जर अर्धा किलो साबुदाण्याची करणार असाल तर अर्धा किलो साबुदाणा आणि 1 किलो बटाटा हे प्रमाण योग्य आहे आधी. आणि जेव्हा तुम्ही अर्धा किलो साबुदाणा घ्याल तेव्हा तुम्ही 1 ग्लास पाणी, आधी 1 ग्लास पूर्ण घालायचं नाही, आधी पाऊण ग्लास घालायचं आणि नंतर तुम्ही राहिलेलं शिल्लक पाणी घालून तो साबुदाणा अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. ही खास टिप्स आणि ट्रिक्स आहे मैत्रिणींनो, लक्षात ठेवा. खूप छान आणि खूप छान क्रिस्पी अशी आपली साबुदाणा बटाटे चकली तयार होते आहे बघा. मस्त बघा किती छान झाली आहे. सर्वांना एक नम्र निवेदन आहे, अजूनही आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही छान छान रेसिपीचा आस्वाद घ्या, ज्या की अगदी खास टिप्स आणि ट्रिक्ससह तुम्हाला दाखवते आहे. मैत्रिणींनो, हे बघा किती छान फुलत आहे आपली साबुदाणा चकली आणि खायला पण खूप क्रिस्पी लागते. अगदी कडक होत नाही, एवढी सॉफ्ट होते. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये तेल अजिबात शिल्लक राहत नाही. एवढी छान आपली साबुदाणा बटाटा चकली तयार झाली आहे मैत्रिणींनो. सर्वांना एक नम्र निवेदन आहे की माझा व्हिडिओ आपण कुठून पाहतात ते मला कमेंट करून सांगायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुमचे मला आभार मानण्यास खूप छान आनंद वाटेल. आणि रेसिपीला छान छान प्रतिसाद देतात त्याबद्दल सर्वांचे खूप मनपूर्वक धन्यवाद. हे बघा आपली साबुदाणा चकली बघा किती छान फुलली आहे. साबुदाणा पण किती मस्त फुलला आहे. तुम्हाला मी प्लेटमध्ये दाखवते बघा. किती मस्त अशी कुरकुरीत, क्रंची आणि महत्त्वाचं टेस्टी अशी आपली साबुदाणा चकली तयार झाली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाल तिखटाऐवजी इथे हिरवी मिरचीचा वापर करू शकता, त्याने पण छान चव येते. पण माझे जे लाल तिखट आहे ते खूप चवीला चांगलं आहे, त्यामुळे मी त्याचा वापर केला आहे. मस्तच आपली साबुदाणा बटाटा चकली तयार झाली आहे. हे बघा मी तुम्हाला तोडून दाखवते बघा. किती छान बघा, किती क्रंची असा आवाज येत आहे. आणि तुम्हाला शेवटी दाखवते, अजिबात तेलकट नाही. हे बघा. चला तर मग रेसिपी जरी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय बाय.